कोल्हापूरच्या नांदणीमधून गुजरातच्या वनतारामध्ये नेण्यात आलेल्या माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठा लढा उभारलेला आहे आणि माधुरीला परत आणण्यासाठी हजारो कोल्हापूरकर सध्या एकवटल्याचं पाहायला मिळतंय। माधुरी हत्तीणीसोबतच निर्माण झालेल्या भावनिक नात्याचा प्रत्यय गेले काही दिवस सर्वांनाच आलेला आहे आणि आपण तो पाहतोय सुद्धा। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्याची आता दखल घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा माधुरीला परत आणण्यासाठी पुढाकार घेतलाय। माधुरीला कोल्हापूरमधून स्थलांतरित केल्यानंतर कोल्हापूरचे नागरिक आता बरेच अस्वस्थ आहेत आणि कोल्हापूरमधून निघताना डोळ्यामध्ये अश्रू घेऊन निघालेली माधुरी कशी आहे, माधुरीवर नेमके कोणते उपचार सुरू आहेत, कोल्हापूरकरांच्या काळजीचे हे प्रश्न घेऊन पुढारी न्यूज थेट गुजरातमधल्या वनतारामध्ये पोहोचलं आणि कोल्हापूरकरांच्या लाडक्या माधुरी संदर्भात वनतारामधून पुढारी न्यूजचा हा आमचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। नमस्कार, मी किरण ताजने आणि तुम्ही पाहताय पुढारी न्यूज आणि माझ्यासोबत माझा सहकारी आहे कॅमेरावरती सतीश कदम। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये माधुरी हत्तीणीचा विषय चांगला चर्चेत आलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांनी थेट 45 किलोमीटरची पायी मोर्चा काढत माधुरी हत्तीणीला परत आणा अशा स्वरूपाची मागणी केली। थेट राष्ट्रपतींकडे याबाबतचा पत्रव्यवहार देखील तिथल्या लोकप्रतिनिधींनी केला। मात्र ज्या माधुरी हत्तीणीवर देखभाल केली जाते त्या गुजरातच्या वनतारामध्ये मी सध्या आलोय आणि याच ठिकाणी कोल्हापूरकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील नागरिकांचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। वनतारा या ठिकाणी असलेल्या एलिफंट कॅम्पमध्ये आता सध्या आम्ही जाणार आहोत आणि त्या ठिकाणी माधुरी हत्तीणीवर नेमके काय उपचार केले जात आहे, माधुरी हत्तीणीच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर काय काय देखभाली संदर्भातल्या घडामोडी घडत आहे ते थेट जाणून घेणार आहोत आजच्या या खास कार्यक्रमातून। या विभागाचे जे इथले जे प्रमुख आहेत ते योगायोगानं मराठी आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा नमस्कार, काय तुमचं नाव? डॉक्टर यदुराज। प्रामुख्यानं आता जो मुद्दा उपस्थित झालेला आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या कानावर पडला असेल, माधुरी हत्तीणीला परत आणा, मात्र ती आता सध्या तुमच्या वनतारामध्ये आहे। तर वनतारामध्ये असं नेमकं काय केलं जातंय माधुरी हत्तीला की तिला या सगळ्या याची गरज आहे का? बरोबर, वनतारामध्ये पहिल्यांदा आल्यावरती आमची जी रेग्युलर प्रोसेस आहे की ती क्वारंटाईन मध्ये तिला ठेवणं, तिची वैद्यकीय तपासणी करणं, तर तिचे पायाचे एक्सरे घेणं किंवा आणखी ज्या काही तपासण्या, रक्ताची तपासणी, या सगळ्या आमचं रुटीन आहे। तर त्याच्यानुसार माधुरी जेव्हा इथे आली तेव्हा ती रुटीन तपासणी केली आणि त्या रुटीन तपासणीमध्ये जेव्हा तिच्या पायाचा आम्ही एक्सरे काढला तेव्हा त्याच्यात आम्हाला दिसलं की त्या पायामध्ये काही जुन्या जे पायाचे आपले जोड असतात, तुम्हाला एक्सरे पाय तर दाखवतो त्याच्यानंतर, ते पायाचे जे जोड असतात किंवा पायाची हाडं असतात त्याच्यामध्ये आम्ही त्याला डिजनरेशन म्हणतो आणि फ्रॅक्चर्स आहेत। त्याच्यामध्ये काही त्याचे हाडं फ्रॅक्चर झालेली आहेत, काही जे सांधे ते आर्थरायटिस व्हायला लागलेले आहेत, डिजनरेट व्हायला लागले, त्याचे तुकडे झाले आहेत हाडांच्या आतमध्ये आणि त्याच्यामुळे थोडाफार त्याचा पुन्हा तुम्हाला बाहेरच्या बाजूला दिसतो। तर हे लॉंग टर्म मध्ये पुढे जाऊन कुठल्याही हत्तीला, माधुरीला काय कुठल्याही हत्तीला असे जेव्हा त्रास चालू होतात त्याचा पुढे काही महिन्यांनी काही वर्षांनी बराच त्याचा मोठा त्रास तो उद्भवू शकतो। तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा भर चालू केला तिच्यावर, तिलाही हायड्रोथेरपी चालू केलंय, त्या जखमांवरती औषध लावणं चालू केलंय। तिच्यासाठी आपण एक स्पेशल वेगळं डाएट बनवलं कारण तिचं वजन कंट्रोल करणं महत्वाचं आहे, कारण आर्थरायटिस असलेल्या किंवा असे जे पायांचे प्रॉब्लेम आहेत त्या हत्तींना आपण लॉंग टर्म मध्ये त्यांना आपण डाएट त्यांचा कंट्रोल करावं लागतं। तर असं ज्याला आपण होलिस्टिक अप्रोच म्हणतात इंग्लिशमध्ये, तो आम्ही तिच्यासाठी चालू केला आहे आणि तिचं क्वारंटाईन जसं जसं संपत जाईल तसं तिच्यासाठी जे आमच्या अनुभवात आलं की हत्तींना मानसिकरित्या स्वस्थ राहण्यासाठी, हत्ती एक सोशल अॅनिमल आहे, म्हणजे आपण जेव्हा जंगली हत्ती बघतात ते कळपात राहणारे प्राणी आहेत, तर तिच्यासाठी तिला आम्ही असा प्रयत्न करू लॉंग टर्म की तिची इकडे मैत्री होईल। जसं हे तुम्ही बघता आता हे दोन्ही हत्ती वेगवेगळ्या ठिकाणून आलेले आहेत पूर्णपणे, ते काय आमच्याकडे सोबत नाही आलेले किंवा असे अनेक हत्ती, आता जसे आपण जाऊ तुम्ही बघाल अनेक हत्ती आमच्याकडे 8-8, 10-10 हत्तींचेही कळप आहेत, ते सगळे हत्ती वेगवेगळ्या ठिकाणून आलेले आहेत।
तर इकडे आल्यावर आम्ही हा प्रयत्न केला की त्या हत्तींना आम्ही त्यांचं स्वतःचं कुटुंब देऊ, जसे जंगलात राहतात ते त्यांचं कुटुंब देऊ, त्यांचे मित्रमैत्रिणी देऊ, त्यांचा एक स्वतःचा एक कळप बनेल. तर माधुरीला आमचा हा प्रयत्न की हळूहळू ते सगळं चालू करून द्यावं. हा हायड्रोथेरपीचा भाग असला तरी तो इतर अनेक हत्तींसाठी देखील महत्वाचा आहे, हत्तींसाठी देखील महत्वाचा आहे. जो सध्या या ज्या 2 हत्तींच्या संदर्भात आपल्याला बघायला मिळतो, अगदी तसाच माधुरी हत्तीनी सोबत देखील केला जातो. माधुरी हत्तीनीचं जे वजन आहे ते कमी करण्यासाठीचा देखील प्रयत्न या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता आणखी पुढच्या टप्प्यावर वनतारा नेमकं कसं आहे ते आपण बघूया. वनतारामध्ये ज्या ठिकाणी माधुरी आहे त्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे. पुढारी न्यूजच्या माध्यमातून माधुरीची वनतारामधली ही थेट दृश्य तुम्ही बघू शकता. खरं तर माधुरी या तलावामध्ये आंघोळ करत होती. तिला या ठिकाणी धुण्याचं काम देखील त्यांचे जे मावता आहेत त्यांच्याकडनं या ठिकाणी केलं गेलेलं आहे. आणि एकूणच जर बघितलं तर आता माधुरी जी आहे ती खरं तर या ठिकाणी बाहेर येते. तिची व्यवस्था खरं तर वनतारामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून माधुरीचं वास्तव्य या ठिकाणी आहे आणि ती दृश्य थेट आपण या ठिकाणी बघतोय की माधुरी आता तलावातनं बाहेर आली आणि तिची या ठिकाणी खरं तर काळजी घेतली जाते. प्रामुख्याने माधुरी इथे आली आहे तेव्हापासून कोल्हापूरकर असतील किंवा विशेषतः महाराष्ट्रातील अनेक नागरिकांचं म्हणणं आहे की माधुरीला परत द्यावं. आता माधुरीची नेमकी इथली स्थिती काय आहे? नाही, इथे आता तिला हळूहळू, आता काही दिवस झाले तिला इथे येऊन तुम्ही बघताय की ती तलावात चालले आणि तिला आम्ही हळूहळू प्रयत्न करणार आहोत. आता तिकडे परत जाण्याबद्दल मी तर त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. ते सर्वोच्च न्यायालय किंवा जे काय त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे ती होईल. इथे जोपर्यंत आमच्याकडे आहे तोपर्यंत मी एवढं किंवा आम्ही सगळी वनताराची टीम मिळून एवढं एक हे करू शकतो, जिथे ऍटलिस्ट आमच्याकडे जितके दिवस आहे किंवा राहील तितके दिवस आम्ही तिची पूर्ण काळजी घेऊ. बरं, या सगळ्या दरम्यान काळजी घेणारे इथले आहेत ते देखील मराठी आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, काय नाव तुमचं? मी डॉक्टर अक्षय. अच्छा, हा, या. माधुरी आहे तुमच्या पाठीमागे आणि त्याच माधुरीच्या भोवती महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा आहे. काय आता माधुरीची स्थिती आहे, कशा पद्धतीने तिची तुम्ही देखभाल करताय? सध्या आता जर तुम्ही बघितलं, जस्ट आता ती तिचा हायड्रोथेरपी सेशन कंप्लीट करून आली आहे आणि जेव्हा तुम्ही तलावात स्वतःही तिला बघितलं असणार की ती स्वच्छंद आणि आनंदीपणे ती मस्त खेळते आहे. आणि सोबतच तुम्ही बघितलं की बाजूला सुद्धा तिची जी आता तिला म्हणजे तिला एक दुसरा आमच्या इथला हत्ती आहे, तिच्याशी थोडंसं तिचं अफेक्शन वाढत आहे. तर आता सध्या म्हणजे ती तिच्या नवीन फॅमिलीच्या सोबत मॅच होऊन आणि सोबतच जे आमचे मेडिकल थोडेसे तिला इम्प्रूव्हमेंट चांगली होत आहे. तुम्ही बघितलं एकंदरीत तिच्या चेहऱ्यावरनं तुम्ही समजू शकता की ती सध्या आता तिला चांगलं इम्प्रूव्हमेंट होत आहे आणि ती चांगली इथे रुळत आहे. जो तिला म्हणजे इकडे जसं चेन फ्री एन्व्हायरमेंट तिला भेटलं आहे, जे इथे तिला नॅचरल तिचं हॅबिटॅट एक भेटलं आहे, त्यात ती चांगल्या प्रकारे आपलं ज्याला ॲक्लेमटाईज आपण म्हणतो, तर चांगल्या प्रकारे आता ॲक्लेमटाईज व्हायला तिने सुरुवात केली आहे. आता माधुरी कोल्हापूरची आणि ते जे आहेत ते सांभाळणारे तिला कोल्हापूरचे. आता मात्र कोल्हापूरमध्ये मात्र एक वेगळं वातावरण आहे. आता तिथले लोक म्हणतात की माधुरीला परत द्या. आता माधुरीला जर परत तिकडे द्यायचं असेल तर ती कायदेशीर प्रक्रिया आहे, तो प्रश्न वेगळा. पण माधुरी आणि कोल्हापूरचं समीकरण तुम्ही इथे कसं जुळवलं?
तर मुळात माधुरी आणि कोल्हापूरचं जे समीकरण आहे ते आहे प्रेमाचं. माधुरी वरती जे प्रेम आहे कोल्हापूरकरांचं आणि माधुरीचं कोल्हापूरकरांवरती जे प्रेम आहे त्याचा एक दुवा म्हणजे आहे ते प्रेम आहे. तेच समीकरण आम्हाला इथे जुळवायचं होतं. तर आम्ही इथे जर तुम्ही बघितलं तर आमचा सगळा स्टाफ माधुरीसाठी स्पेशली वंताराने मराठी स्टाफ नेमलेला आहे, जेणेकरून तिला आम्ही जसं आता मी सुद्धा हिला ट्रीट करतो, हिला जसं आता आम्ही हायड्रोथेरपीसाठी आणतो तर चल माधुरी, चल बाबा आपण थोडासा तलावात पोहून येऊ, तर समजा तिला काही चारायचं असलं तर सगळं कम्युनिकेशन आमचं एक मराठीमधनं होते. तर तिला एक आपुलकी वाटते, जेणेकरून तिला ती आपल्या ह्या नवीन वातावरणात मिळायला तिला आणखी साहजिकता होते. आता हत्ती हा जंगली प्राणी बरोबर. आता जंगली प्राणी हा हत्ती असताना तो मानवी वस्तीत ज्या पद्धतीने राहतो त्याला माणसाची सवय झालेली असते. मग इथं तुम्ही आणताना तुम्हाला काय अडचणी फेस करायला लागतात? इथे जसं आता हा जरी समजा माणसाळलेला हत्ती असला तरी ही एक फिमेल आहे. आणि फिमेल जर आपण बघितलं म्हणजे आपली आई आपण कन्सिडर केली किंवा आपली बहीण आपली कन्सिडर केली, आणि इव्हन जंगलात सुद्धा ज्या फिमेल हत्ती असतात त्या नेहमी कळपात राहत असतात. आणि हत्तींचा जो जंगली कळप राहते त्याचा जो लीडर राहते ते सुद्धा एक मादाच राहते. म्हणजे हत्तींमध्ये ज्या फिमेल एलिफंट्स आहे यांना सोशलायझेशनची खूप आवश्यकता राहते. म्हणजे त्या सोशल राहतात. इव्हन आपली आई किंवा आपली बहीण जरी बघितलं तुम्ही तर त्यांना नातेसंबंध असू द्या किंवा आपलेपणाचा खूप त्यांना म्हणजे त्यांना खूप त्याची आवश्यकता असते. तर इथे आम्ही जो आहे आमच्या इथे म्हणजे आमच्या इथे वंतारामध्ये जे खासियत आहे की हत्तींना आम्ही त्यांच्या जसं ज्या फिमेल एलिफंट आहे जेव्हा त्यांना सोशलाइज आम्ही करतो तेव्हा त्यांना त्यांच्या सेम स्पीसीज मधलं जे त्यांच्या म्हणजे त्यांच्या फ्रेंडशिप होऊन त्यांच्या बाकी हत्यांकडनं जे त्यांना प्रेम भेटते ते मुळात म्हणजे त्यांच्यासाठी एक खूप नवीन गोष्ट असते आणि खूप अलग गोष्ट असते. तर त्याचप्रमाणे आपल्या माधुरीला जे आहे म्हणजे आम्ही ते इथे देणार आहोत की तिला जसं जंगलात आपल्या फिमेल हत्ती सगळ्या त्यांच्या कळपामध्ये आणि त्यांना तेवढी लगाव असते त्यांना त्यांच्या आपल्या सेम स्पीसीज बद्दल, तो इथे आम्ही तिला एक नवीन जे आपलं माणसांचं प्रेम तिला खूप भेटलं आहे आणि किंबहुना भेटणार पण ती जसं आता कोर्ट जसा निर्णय देईल तसं. पण जे बाकी तिच्या सेम स्पीसीजचं म्हणजे बाकी हत्तींचं जे प्रेम आहे कदाचित ती कुण्या दुसऱ्या ज्या फिमेल एलिफंट आहे तिची ती बहीण बनू शकते किंवा जर छोटी असली तर ती कदाचित तिला आई म्हणूनही छोट्या हत्तीला आई म्हणूनही एक सांभाळू करू शकते. आमच्या इथे बऱ्याच अशा फिमेल एलिफंट आहे ज्या आपल्यापेक्षा कमी वयाच्या फिमेल्सला एक स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवतात, स्वतःच्या मुलीप्रमाणे त्याच्यावरती हँडल करतात. तर अशा प्रकारे आपली माधुरी पण जे तिला ज्या सोशल ज्या तिच्या सायकोलॉजिकल नीड्स आहे त्या इथे आपल्याला पूर्ण होईल तिच्या. नो डाऊट तिला आपल्या कोल्हापूरकरांचं प्रेम वगैरे हे सगळं मिस होईल, पण सोबतच तिला जे बाकी हत्तींचं प्रेम आहे जे की तिच्या जीवनात आजपर्यंत भेटलं नाही, जे की तिला आजपर्यंत ही गोष्ट माहीतच नाही की हा माझ्या सेम स्पीसीज मध्ये माझे कसे रिलेशन आहे, जे की फिमेल्स मध्ये खूप आवश्यक गोष्ट आहे. तर ते जी सायकोलॉजिकल हिलिंग आहे जे मागच्या 35 वर्षापासून जे तिच्या लाईफमध्ये मिसिंग आहे ते आपण इथे तिला देण्याचा इथे आमचा प्रयत्न आहे. दुसरा मुद्दा एक असा की माधुरीच्या पायाला त्रास होतोय अशा स्वरूपाचं म्हटलं गेलं. ती थोडीशी चालताना थपकत चालते. नेमकं काय झालंय तिला? तिचा जो समोरचा उजवा पाय आहे आणि मागचा जो डावा पाय आहे जेव्हा ती चालते तेव्हा त्यात थोडंसं लंगडून असल्यासारखं चालते. तर जेव्हा आम्ही त्याचे एक्सरे घेतले तर तेव्हा आम्हाला त्याच्यात असं दिसून आलं की त्याची जे पायाचे जे बोट जे छोट्या हाडं आहे त्यात काही हाडांमध्ये फ्रॅक्चर्स आहेत, काही जे हाडांचे जॉईंट्स आहेत त्यात ऑस्टिओलायसिस आहे म्हणजे तिथले हाडं ठिसूळ होत आहे आणि काही जे जॉईंट्स आहेत तिथे ऑस्टिओ आर्थरायटिस सेट झालेला आहे. तर हे जेव्हा नेल इंजुरी होत असतात हत्तींना जेव्हा ते कॉन्क्रीट फ्लोअरवरती चालतात किंवा हार्ड फ्लोअरवरती त्यांना बांधण्यात येतं किंवा कॅप्टिव्हिटीमध्ये सांधेदुखी सारखं तर ते त्यांना होत असतं. तर माधुरीच्या केसमध्ये ते ऑलरेडी सेट झालेलं आहे आणि क्रॉनिक आहे. तर जेव्हा पण आता जसं तिला म्हणजे साधारण किती वर्षांपासूनच असेल ते? जसं एक म्हणजे असं त्यात आपण काळ जर स्पेसिफिक करायचा झाला तर एक 3-4 वर्षापासून ती चालू होते आणि काही ठिकाणी मग ते जसं त्याला आपण
अनकायलोसिस ज्याला म्हणतो ते पण आपल्याला तिथं दिसते. पण जसं तिच्या नखावरून आम्हाला जेव्हा आम्ही वरून बघितलं तेव्हा तसं आम्हाला समजून आलं की याच्यात नक्कीच बोन इन्व्हॉल्वमेंट असणार. त्यामुळे आम्ही तिचा एक्सरे घेतला आणि ते जर आपण बघितलं तर नंतर जर याची आपण वेळीच काळजी नाही घेतली तर नंतर ते एक सिरियस इंजुरीमध्ये ते जखम कन्वर्ट होते. म्हणजे जे सुटलेले हाडं आणि बाकी आहे ते तिथे ते जसं ऍज अ फॉरेन बॉडी ऍक्ट करतात आणि ते जखम वाढत जाते, मोठी होत जाते आणि मग हत्ती आपण त्याला चालता येत नाही नंतर मग बरेच सिरियस त्याला इश्यूज होत राहतात. हत्ती जर त्याला चालता येत नसेल तर मग त्याच्या डायजेशनवरती पण त्याचा फरक पडतो. तर नंतर मग ते हत्तीची आपली थोडी क्रिटिकल फेज येणं चालू होते. तर त्याला वेळीच ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे, जे की आम्ही आता चालू केलेलं आहे. आणि जे जॉईंट्सचे इश्यूज आहे, जसं तिचा मागच्या पायाचं पण जॉईंट्स आपण बघितलं तर त्यासाठी आपण हायड्रोथेरपी जो आहे हा खूप एक चांगला, आम्ही जसं वंतारामध्ये बरेचसे हत्तीसाठी हा उपचार करतो तर त्यातनं आम्हाला खूप चांगले रिझल्ट आलेले आहे. आणि आपल्या किंबहुना माधुरीला पण जसं आता तुम्ही व्हिडिओत बघितलं तो एक तिला जो रिलीफ आपण म्हणतो तो इन्स्टंट, जसं पहिला पाऊल तिने तलावात टाकलं की आपण लगेच तिच्या डोळ्यावरनं सांगू शकतो की हिला किती रिलीफ भेटत आहे. तर त्यासाठी जी तिची एक थोडीशी ह्या आजारांची, आता हे आजार क्रॉनिक असल्यामुळे याला ट्रीटमेंट पण थोडी लॉंग टर्म पाहिजे असते. म्हणजे हे कसं खूप वर्षापासनं जसं चालत येतात हे आजार, तर त्याच्यामुळे त्याला रिकव्हरीला पण खूप वेळ लागतो. आणि किंबहुना काही वेळेस आपल्याला असं बघावं लागते की रिकव्हरी जर पॉसिबल नसली, आता बोन इन्व्हॉल्वमेंट जेव्हा असते तर रिकव्हरी म्हणजे रिव्हर्सिबल, आर्थरायटिस इज नॉट अ रिव्हर्सिबल डिसीज. सो वी हॅव टू जस्ट प्रिव्हेंट. तर प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आपल्याला करायच्या असतात, म्हणजे तो आजार आणखी ॲग्रिगेट होऊ नये याच्यासाठी आपल्याला ज्या सपोर्टिव्ह थेरपीज आहे त्या बाकी आपल्याला करायच्या असतात. तसं आपल्याला आपलं जे जनरल मॅनेजमेंट आहे ते तसं ठेवायचं असते. तर त्या उद्देशानं आमचे प्रयत्न चालू आहेत की तिला त्या आजारापासून आणखी वेदना आणि तो आजार पुढे आणखी वाढू नये. तर या उद्देशाने आम्ही आमचा जो ट्रीटमेंट रिजिम आहे, तिचा डाएट रिजिम आहे, तिचा एक्सरसाइज रिजिम आहे आणि सोबतच तिचा जो आपण ज्याला म्हटलं की सायकोलॉजिकल ज्या नीड्स आहे त्याच्यासाठी पण आम्ही साईड बाय साईड आमचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही सांगितलं की तिला ते क्रॉनिक इश्यू आहे हाडांचा, किती उपचारासाठीचा वेळ लागू शकतो तिला? उपचारासाठीचा वेळ आता प्रामुख्यानं जर आपण पकडलं तर म्हणजे हे लॉंग इश्यूज राहतात आणि ती ट्रीटमेंटला कशी रिॲक्ट करते आणि त्याच्यावरती आमचा ट्रीटमेंटवरती किती सपोर्ट तिचा आहे. आणि सोबत तिचा म्हणजे आता याला पर्टिक्युलरली आता हा आजार क्रॉनिक असल्यामुळे एक टाइम पिरियड देणं थोडंसं मला म्हणजे या ठिकाणी आता कारण की सध्या अजून पण आमचा हे प्रायमरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहे. अजून जसं आता एक पहिला एक्सरे घेतला, नंतर फॉलोअप एक्सरे आम्ही घेऊ आणि सोबत आमच्या ब्लड टेस्ट पण अनालिसिस करू. नंतर आमच्या ट्रीटमेंट रिजिम जो आहे त्याचा काय रिझल्ट आहे हे दिसल. किंबहुना काही इम्प्रूव्हमेंट नाही आढळली तर आपल्याला ट्रीटमेंट रिजिम चेंज करावं लागेल. तर त्यामुळं म्हणजे स्पेसिफिक काळ असा सांगणं मला सध्या या पॉइंटला थोडंसं म्हणजे मुश्किल हे आहे. पण निश्चितच म्हणजे आमचा जो प्रोटोकॉल आहे यावर मला वाटेल की लवकरात लवकर ती त्यातनं बरी होईल. साधारणपणे हत्ती वगळून हत्ती 208 संख्या ना, बरोबर ना? 260. हा 260. ते वगळून आणखी इतर कोणते कोणते प्राणी आहेत, त्यांच्यावर कशा पद्धतीनं हे सगळ्या वंतारामध्ये देखभाल त्यांची केली जाते? बाकी सुद्धा प्राण्यांवरती जसं आता तुम्ही आमच्या पेजला फॉलो करत असाल तर त्यात वेगवेगळ्या स्पीसीजची माहिती, रेग्युलर अपडेट, वेगवेगळे जे आजारी आमच्या इकडे प्राणी आहे, जे आम्ही रेस्क्यू ऑपरेशन्स करतो ते सगळ्यांची माहिती तुम्हाला आमच्या पेजवरती आहेच. तर वेगवेगळ्या स्पीसीजनुसार आमच्याकडे वेगवेगळे एक्सपर्ट आहे आणि तसे जसं कार्निओर झाले, हर्बिओर झाले, तर अशा सगळ्या स्पीसीजची आमच्याकडे डेडिकेटेड टीम आहे, डेडिकेटेड हॉस्पिटल आहे आणि प्रत्येक प्राण्याच्या आमच्या गरजेनुसार आम्ही स्पेसिफाईड कस्टमाइज त्याच्याकडे, जसं आता तुम्ही बघू शकता इथे हा सपोर्ट स्ट्रक्चर बनला आहे. इथे जर तुम्ही काउंट केलं तर 1 2 3 सपोर्ट स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे. तर हा 3 सपोर्ट स्ट्रक्चर, जसं हे राईट साईडचं सपोर्ट स्ट्रक्चर आहे, हे लेफ्ट साईडचं सपोर्ट स्ट्रक्चर आहे. तर एका हत्तीला राईट साईडचा प्रॉब्लेम आहे तर त्याला राईट साईडचं सपोर्ट स्ट्रक्चर आम्ही बनवलेलं आहे. एका हत्तीला लेफ्ट साईडचा प्रॉब्लेम आहे तर लेफ्ट साईडचा सपोर्ट स्ट्रक्चर आम्ही बनवला आहे. तर त्या अनुषंगानं प्रत्येक हत्तीची हाईट वेगळी आहे तर ते सपोर्ट स्ट्रक्चरची हाईट पण आम्ही
तशी ठेवली आहे. तर प्रत्येक प्राणी असू द्या, स्पीसीज असू द्या, किंबहुना आपले म्हणजे सगळे इव्हन बर्ड्स पासनं सगळ्यांसाठी त्या प्रकारचं कस्टमाइज सगळं आम्ही वनतारामध्ये आमच्या प्राण्यांना, पक्ष्यांना सेवेसाठी आम्ही इथे उपलब्ध करून देत आहोत. आणि त्यातनं त्यांना त्यांच्या ज्या वेदना आहे, त्यांचं जे ओव्हरऑल वेलफेअर आहे ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. हे आपल्यासोबत होते डॉक्टर अक्षय, जे महाराष्ट्रातले आहे आणि गुजरातमध्ये असलेल्या वनतारामध्ये ते डॉक्टर म्हणून या ठिकाणी काम करताय. माधुरी हत्तीनी जी आहे तिला देखील ते उपचार देत आहे. आणि एकूणच जर बघितलं तर माधुरी हत्तीची ही वनतारामधली दृश्य आहेत. गेल्या काही दिवसांपासून माधुरी हत्ती ज्या पद्धतीने या ठिकाणी आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट निर्माण झालेली आहे की माधुरी हत्तीनी परत यावी. ज्या पद्धतीने या सगळ्या काळामध्ये तिच्या मागणीची जी पद्धत गेल्या काही दिवसांपासून दिसून येते की माणसं ही आक्रमक झालेली आहेत. एक भावनिक नातं या माधुरी हत्तीनी सोबत झालेलं आहे आणि त्यामुळे जवळपास 45 किलोमीटरचा जो मोर्चा आहे तो तिथल्या ग्रामस्थांनी काढलेला होता. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया करून ती माधुरी हत्ती मिळवण्यासाठीचे प्रयत्न देखील आता दुसऱ्या बाजूला सुरू आहे. थेट राष्ट्रपतींपर्यंतचा पत्रव्यवहार केला जातोय. मात्र ज्या वनतारामध्ये ही माधुरी आहे तिची देखभाल कशी केली जाते ते जाणून घेण्याचा प्रयत्न पुढारी न्यूजने या ठिकाणी केलेला आहे. आणि सध्या तरी माधुरी हत्तीनीच्या संदर्भामध्ये सांध्यांचा एक त्रास आहे, हाडांचं काही ठिसूळपणा आलेला आहे, तो गेल्या 3 ते 4 वर्षांपासून झाला असावा अशा स्वरूपाचा डॉक्टरांचा काय असा आहे. आणि त्या अनुषंगाने आता त्याच्यावर उपचार देखील केले जातात अशा स्वरूपाची माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच जर बघितली तर संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये ज्या माधुरी हत्तीनीचा विषय चर्चेचा विषय बनलेला होता ते प्रत्यक्षात वनतारामध्ये नेमकं काय होतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न पुढारी न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, गुजरात.